प्रोफाईल बनवता आला पाहिजे, तुम्हाला स्वतःला ओळखता आलं पाहिजे. मी फॉरेस्टमध्ये नोकरी केली, नोकरी करताना मला कळलं आपला कार्यक्रम इथं वाजत नाही, आपण याच्यातून काहीच करू शकत नाहीत. मी नोकरीला होतो, सर्व काही चांगलं चालू होतं. नोकरीला असताना मी एंगेजमेंट केली, हुंडा बिंडा ठरला. आणि मी ज्या दिवशी कळालं मग ही बायको नोकरीला, मी एंगेजमेंट केली आणि लगेच मी राजीनामा द्यायला बायको कोमात गेली. बायको म्हणली नोकरीमुळेच याच्यासोबत एंगेजमेंट केली, ज्याच्या भरोशावर ती बायको कोमात गेली. भाऊ महा मेहुना कामात, सासरवाडी कोमात, काहून तर या नोकरी सोडली म्हणून. पण मी नेहमी म्हणायचो एक दिन आएगा. मला माझ्यावर विश्वास होता. तुम्हें तुम्हारे सिवा तुमसे ज्यादा तुम्हें कोई नहीं पहचानता. मला माझ्यावर विश्वास होता एक दिवस येणार आहे, ती वेळ आपली बदलणार आहे. 1 जुलै 2015ला मी फॉरेस्टमधून परभणीत आलो. आतोनात कष्ट करावं लागले, त्याचा विचारच करू शकत नाही. प्रकाश महाराज साठे आणि आपला कार्यक्रम सारखाच आहे. महे आई वडील गेलेले आहेत, त्यांच्याही आई वडिलांचं स्मरणार्थ आज हा कार्यक्रम आहे, बरोबर आहे. आणि महाराष्ट्रात नाहीतर भारतात ज्यांची ज्या नाही ठिकाणी अशी कीर्ती आहे, त्यांचं आज आगमन या ठिकाणी होणार आहे. मी सांगताना पोरांना एकच सांगायलो, काही करा, आपल्या परिस्थितीचं भांडवल करू नका. तुमचं अस्तित्व तुम्हाला निर्माण करता आलं पाहिजे. रामायण महाभारतातलं उदाहरण पाहिलं असेल तुम्ही, एकलव्य नाव ऐकलं असेल. एकलव्य ही कथा आहे. या कथेमधला बदल बी आपण लक्षात घ्यायचा आहे. लक्षात घ्या, द्रोणाचार्य नावाचे ऋषी आहेत. हे द्रोणाचार्य ऋषी शिकवायला कोणाला आहेत? कौरव आणि पांडव. कोणाला शिकवायलेत? कौरव आणि पांडव. या दोघांना शिकवत असताना प्रत्येक शिक्षकाचा एक आवडता विद्यार्थी असतो पहा. तसं त्या ठिकाणी द्रोणाचार्यांचा आवडता विद्यार्थी अर्जुन. मग साहजिकच द्रोणाचार्यांना काय वाटायचं की जगामधला सर्वश्रेष्ठ धनुर्धारी माझा विद्यार्थी पाहिजे, त्याचं नाव आहे अर्जुन. मग हे असे जंगलात जाऊ लागले. जंगलात फिरत असताना कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला आणि कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज 2 मिनिटांनी स्तब्ध झाला. कुत्र्याच्या मुखामध्ये 7 बाण होते. कुत्र्याला बाण लागला नाही, कुत्र्याच्या मुखात कुठली वेदना नाही, कुत्र्याच्या मुखातून कुठं रक्ताचा थेंब नाही, फक्त त्याचं भुंकणं बंद झालेलं आहे. याच्यातून अर्थ लक्षात घ्या, येणाऱ्या काळात आपल्याला करायचंय काय? आपण जो प्लॅन करणार आहे तो प्लॅनही लोकांना कळायला पाहिजे. आपली दिशा असेल, आपला वेळ असेल, तो इथून पुढच्या 10 वर्षाला टच करणारा पाहिजे. मग झालं काय बाबा की या कुत्र्याच्या मुखामध्ये अलगद 7 बाण कोण मारलेत याचा शोध घेण्यासाठी द्रोणाचार्य ऋषी, कौरव, पांडव. आता मला सांगा, हे एक महत्त्वाचं मला बोलायचं होतं की आपण वारकरी संप्रदायामध्ये आपण बोलत आहोत, मात्र तरुण पिढी आज त्याच्यापासून अलिप्त आहे. पसायदान डिलीट झालं का नाही? एवढा मोठा गहन अर्थ त्या पसायदानामध्ये आहे, तोच युवकांच्या बाजूला झाला का नाही? यायला गाणे पाठ आहेत, पण ते पसायदान पाठ आहे का? त्याच्यातून रियालिटी जो अर्थ घ्यायचा होता तो अपेक्षित होता, समाजाच्या कल्याणासाठी होता, सृष्टीच्या उद्धारासाठी होता, तो आपण घेतला का? काय वाक्य त्याच्यामध्ये? काय काय जे जे खळांची व्यंकटी सांडो काय म्हटलंय, पण ते आपण लक्षात घेतलंय का? आपण गाणे लक्षात घेतले. आपल्या जीवनातला आयडल कोण झाला? हिरो हिरोईन झाले. आपल्या जीवनातला आयडल कोण झाला? क्रिकेटर झाले. आणि त्या क्रिकेटरच्या विरोधात एक स्टेटमेंट मी दिलं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपलं नाव झालं, त्याचं कारण होतं IPLचा व्हिडिओ. मी काय सांगितलं पोरायला की बस सचिन तेंडुलकर, महेंद्र सिंग धोनी, विराट कोहली, सचिन तेंडुलकर हे आपल्या क्रिकेटरच्या धावा मोजण्याची आपल्याला गरज नाही. सचिन तेंडुलकर, महेंद्र सिंग धोनी, विराट कोहली, सचिन तेंडुलकर, महेंद्र सिंग धोनी, विराट कोहली यांच्या क्रिकेटमधल्या धावा मोजण्यापेक्षा, कारण हे आपल्या घरी तांदूळ गहू आणून टाकत नाहीत, म्हणून एका क्रिकेटच्या मॅचमध्ये महेंद्र सिंग धोनी, विराट कोहली, सचिन तेंडुलकर याच्या एका मॅचमधल्या धावा मोजण्यापेक्षा अरे एका एकरात आवता मागं तुहा बाप किती चक्रा मारतो ह्या जर मोजल्या तर त्यांच्यापेक्षा कित्येक पटीनं श्रेष्ठ होतात. हे सांगायला मी गेलो. एका वाक्यानं आपला कार्यक्रम बसला. मी तुम्हाला काय म्हटलं, एक वेळ, एक वाक्य माणसाचं वेळ बदलती, मात्र का आहे त्या वेळेत आपण जागृत होणं गरजेचं आहे. कारण सही समय पे तय कर तुझे करना क्या है, सही समय पे तय कर तुझे करना क्या है, नहीं तो समय तय करेगा तेरा करना क्या है. वेळ फार बलवान आहे. योग्य वेळेत ठरवायचं आपण करायचंय काय, न तर येणारी वेळ ठरवणार आहे आपलं करायचंय काय. छोटे इंदोरीकर महाराज का? चैतन्य महाराज, धन्यवाद. टाळ्या वाजवा. आणि टाळ्या वाजल्यानं अटॅक येत नसतोय बाय हो, जोरात वाजा. असं समजा नवरा आहे आपल्या समोर, वाजवा एकदा तुम्हीच. नवरा म्हणल्यावर पहा आवाज कसा येते, सुधरा. कोणी तुमचाच कार्यक्रम वाजवायले.
आपल्याकडे कुठलाच कायदा नाही. एक दिवस राज्यघटना शिकावं लागते तुम्हाला, मग कळते आपला दिवस किती खराब झालेत पुरुष मंडळीचे. सर्व ते ह्याच्याकडे सध्या आपला कार्यक्रमच बिघडलाय.